नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकतोय गीताराम नरवडे यांची होरपळ ही पारितोषिक प्राप्त कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा भाग दुसरा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया होरपळ भाग दुसरा. शिदबानं स्थळं शोधायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी तो जाऊन आला. काही ठिकाणी स्थळ पसंत पडत नव्हतं. काही स्थळ पसंत पडली तर या ना त्या कारणानं लग्नच जुळत नव्हतं. अर्ध्या डावावरून सारीपाटाचा खेळ मोडून सिंधू निघून गेली असली तरी बाप या नात्यानं राऊच्या भल्याबुऱ्याचा विचार शिदबाला करावाच लागत होता. ज्या घरात ती जाईल त्या घरात राऊला सुखानं नांदलेलं बघावं म्हणून शिदबाचा आटापिटा चालला होता. राऊचं एकदा लग्न उरकून टाकलं की प्रश्न फक्त दीपकचा राहणार होता. त्याला भरपूर शिकवून मोठा करण्याचा विचार करत होता आणि म्हणूनच छातीवर दगड ठेवून दुःख दाबत नेटानं पावलं टाकायला त्याने सुरुवात केली होती. आईविना राऊला घर खायला उठत होतं. घरात आजी यमुनाबाई एवढीच काय मायेचा हात फिरवणारी बाई माणूस होती. आईच्या सावलीत वाढलेल्या राऊला आता जग सुनं सुनं वाटायला लागलं होतं. घडी घडीला तिला आईची आठवण अस्वस्थ करत होती. प्रत्येक वस्तूत तिला आईचा भास होत होता. वणव्यात सापडलेल्या हरणीच्या पाडसासारखी तिची अवस्था झाली होती. आईच्या आठवणीचे चटके तिच्या मनाला बसत होते. खोपट्यातल्या पिलाच्या आईची एखाद्या शिकाऱ्यानं पारध करावी तशी त्या सर्पानं सिंधूची पारध केली होती. राऊ आणि छोटा दीपक वनवासी बनलेले होते. आईच्या पंखाखाली होती तोपर्यंत राऊला समाजाची भीती वाटत नव्हती. समाजाची तिने कधी फिकीरही केली नव्हती. आता मात्र घराबाहेर पाऊल टाकताच भीतीचा गोळा पोटात उठत होता. न जाणो आपण कोणाच्या तरी दुष्टनगरीची शिकार तर होणार नाही ना असं तिला वाटत होतं. भयावह नजरेने ती समाजाकडे बघायला लागली. बाह्य जगातल्या वादळाशी तिचा कधी संबंध आलेला नव्हता. उमलत्या कळीसारखी राऊ फुलण्याआधीच भीतीनं कोमेजली जात होती. काळजीच्या छटा तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. भयावह विचारांचं वादळ तिच्या डोक्यात घोंगावत होतं. एक दिवस राऊ आपल्या बापाबरोबर गावाबाहेरच्या मळ्यात गेली. बापानं राऊला आज जरा लवकर घरी जायला सांगितलं. राऊनं गवताचं गाठोडं डोक्यावर घेतलं. झपाझप पावलं टाकत ती घर जवळ करायला लागली. खोल पाणंदीत येत असताना सूर्य क्षितिजाच्या पोटात शिरला. काही वेळातच चमकणारं पिवळं ऊन नाहीसं झालं. घरी दीपक शाळेतनं आला असेल. आई गेल्यापाठी राऊच त्याची आता आई झाली होती. घरी जाऊन लवकर स्वयंपाक करायचा होता. आजी म्हातारी झाल्यामुळे तिला स्वयंपाकाचं काही जमत नव्हतं. शिदबाला उपवास सोडायचा होता. दिवसभर शिदबा बिगर फराळाचा होता. आईच्या पाठीमागे शिदबाची ही काळजी राऊस घेत होती. त्याच्या आवडीनिवडी सांभाळण्याचा कसोशीनं प्रयत्न करत होती. आपल्या बापाला उपवास सोडायला काय करायला पाहिजे याचा ती चालता चालता विचार करायला लागली. शिदबाची चपाती आणि आळणी वरणाची आवड तिला माहिती होती. चपाती वरण करायचाच तिने विचार केला. डाळ शिजेपर्यंत कणिक मळून होईल. घरी आल्यावर गरम गरम चपाती आणि आळणी वरण आपला बाप आवडीनं खाणार असा हिशोब तिने डोक्यात पक्का केला. विचाराच्या तंद्रीतच पाणंदीची खोल वाट ती तुडवत होती. पाणंदीच्या मध्यभागाला असलेला खोल ओढा ओलांडला की अर्धी पाणंद पार करावी लागणार होती. पाणंद ओलांडून पुढे गेलं की गावकूस, गावकुसाला लागून आपलं घर आलं म्हणायचं. डोक्यावरील गवताचं ओझं तसं जड झालं होतं. किंचित ओझं खाली उतरून मान हलकी करावी असं तिला वाटत होतं. पण ओझं खाली टाकल्यावर उचलायचं कसं असा प्रश्न तिच्या समोर होता. त्यामुळे ओझं घेऊन घर गाठण्याचा तिने विचार केला. विचार करता करता ती खोल ओढ्यात आली. खळाळणारा ओढा थकला होता. उगीचच दगडधोंड्यातनं बारीकशी धार वाट काढत जात होती. दगडधोंड्यातलं पाणी तुडवत राऊ ओढा पार करायला लागली. एव्हाना कडूस पडायला लागलं होतं. पाणंदीच्या झाडावरची पाखरं चिवचिव करत होती.
पाणंदीला लागून असलेलं परीटमाळ्यातलं कुत्रं एखाद्या सावजावर तुटून पडावं तसं तुटून पडत होतं. राऊनी दगडधोंडे आणि पाणी तुडवत ओढा पार केला. उरलेल्या पाणंदी चिरली. 4 पावलं जाते न जाते तोच पाणंदीला लागून असलेल्या शेरताटीतून पुरुषी आवाज आला. राऊ, थोडं थांब की, माझं तुझ्याजवळ काम आहे. राऊच्या कानावर पुरुषी आवाज पडला तसा राऊच्या अंगावर सर्रकन काटा आला. क्षणभर ती भांबावली. उभ्या जागी तिला दरदरून घाम फुटला. राऊ अशा अंधारल्या वाटेवर एकटीच होती. आसपास आधाराला कुणीही दिसत नव्हतं. बाप शेतावर होता. गाव अजून 1-1.5 फरलांगावर होतं. पाणंदीत झाडांची दाट गर्दी. अधिकच अंधार पडायला लागलेला. त्या दाट झाडीमुळे जास्तच अंधारून आलेलं. राऊ तशी झपाझप पावलं टाकून वाट तुडवायला लागली तसं मागून पळत येऊन कोणीतरी तिचा पदरच धरला. राऊ, किती वेळचा तुझा पाठलाग करतोय, थोडं थांब की. डोक्यावरील गवताच्या ओझ्यासकट तिने मागे मान वळवली. शिवराम पार्टाचा गुलब्या तिच्या मागे उभा होता. तो तिच्याशी लगट करू पाहत होता. त्याची वासनांध नजर तिच्या नजरेला पडली. लांडग्याच्या तावलीत हरिणी सापडली होती तरीही ती धीरानं म्हणाली, गुलब्या, मुडद्या, तुला लाज वाटते का? तसा गुलब्या म्हणाला, अगं गुलछबे, माई लाज म्या कवाज येशीला टांगली. तशी राऊ म्हणाली, गुलब्या, बाऱ्या बोला ना, माझा पदर सोडा ना, आपसुक चालतो. अगं राऊ, तुझ्या माझ्यात काय कमी वाटतं तुला? असं म्हणत गुलब्यानं राऊचं मनगड धरलं. तशी ती म्हणाली, गुलब्या, बाऱ्या बोला ना, माझा हात सोड, नाही तर मोठ्याने आरोळी ठोकन. अगं ठोक की आरोळी, तुझा काही वर घ्यायला कोणी येणार नाही इथं. मुडद्या, चपलनं तोंड सडकीन तुझं. धीर धरून राऊ बोलली. तसा हसत गुलब्या म्हणाला, आता उगाच साव आणू नका. एकदा हातात गावलेलं सावज माझ्या हातनं सुटत नाही. पण मी त्यातली नाही गुलब्या, मला वज जड झालंय. मग टाक की वज खाली. अगं दिन की उचलून तुला परत. मुडद्या, माझा हात सोडा दे. राऊ धीर करून म्हणाली. तसा गुलब्या परत म्हणाला, अगं तुला तसंच जाऊ देण्यासाठी पाठलाग केलाय का म्या? चल टाक ते डोक्यावरचं वजा खाली, नाही तर काय करशील रे? राऊ धीर धरून थोडं चढ्या आवाजात म्हणाली. तसा गुलब्या म्हणाला, काय करीन? तू बऱ्या बॉलानं तयार झाली तर ठीक आहे, नाही तर मग बळजबरीनं. गुलब्या, राऊ किंचाळली. आता मात्र राऊ जास्तच गर्भगळीत झाली. अशात कोणीतरी देवासारखं मदतीला धावून यावं असं तिला वाटायला लागलं. भयभीत नजरेनं ती आजूबाजूला बघायला लागली. कुठून कोणाचा आवाज येतोय का यासाठी तिचे कान आवाजाचा वेध घ्यायला लागले. मनातल्या मनात ती परमेश्वराचा धावा करायला लागली. प्रसंग बाका होता. काय करावं तिला काही कळेना. गुलब्यानं डाव्या हातानं राऊच्या डोक्यावरच्या ओझ्याला धक्का दिला तसं डोक्यावरचं ओझं धापकन खाली कोसळलं. तशी राऊने मोठ्यानं किंकाळी ठोकली, वाचवा, वाचवा, कुणीतरी वाचवा, वाचवा. हिंस्त्र पशूच्या तावडीत सापडलेल्या हरिणीसारखी ती धडपड करायला लागली. वासनांद गुलब्या तिच्यावर तुटून पडला. तो तिच्या शिलावर घाला घालू बघत होता. पाहता पाहता त्यांनी तिच्या झंपरला हात घातला. एका हिसक्यात झंपर टारकन फाटला. राऊ मोठ्यानं किंचाळली. त्या नराधामाच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करायला लागली. इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न करू लागली. जहरी नागानं विळखा टाकावा तसा तो तिला कवेत घेऊ पाहू लागला. राऊची बचावासाठी धडपड चालली होती. लांडग्यासारखा गुलब्या तिच्यावर तुटून पडला. राऊ आरडाओरडा करायला लागली. तेवढ्यात, कोण आहे रे भडवीचं? थांब, आलोच मी, पोरी, घाबरू नको. पाणंदीच्या वरच्या बाजूनं एक आवाज आला. राऊला मोठा धीर मिळाला. पाणंदीच्या डगरीवरनं चिमाजी आप्पानं उडीच टाकली. 65 उलटलेलं म्हातारं, पण त्यांनी चित्त्यासारखी गुलब्यावर झेप घेतली. गुलब्यानं राऊच्या अंगाभोवती घातलेला विळखा सोडला आणि तो पळत सुटला. काही क्षणात दिसेनासा झाला. राऊची सुटका झाली. फाटलेल्या झंपरमुळे राऊचं उघडं झालेलं अंग राऊनं अंगावरच्या पदरानं झाकून घेतलं. ती हमसून हमसून रडायला लागली. चिमाजी आप्पा तिच्या जवळ आले.
वात्सल्य भरल्या नजरेनं तिच्याकडे बघितलं. ममतेनं आपला हात तिच्या पाठीवरनं फिरवला. उठ राव उठ, अगं रडू नग. असं एकटी दुकटीनं कडूस पडायच्या वागताला यायचं नव्हतं. आणि शिदबा कुठे? बापू अजून शेतावच आहे. स्वयंपाकासाठी मी लवकर घरी निघाले होते, मधीच यांनी असं गाठलं बघा. राहूला पुन्हा हुंदका अनावर झाला. ती हुंदक्यावर हुंदके द्यायला लागले. हुंदक्यासरशी तिचं अंग गधा गधा हालायला लागलं. डोळ्यातनं अश्रूंचा पूर व्हायला लागला. चिमाजी आप्पांनी राहूला उठवलं. वासनांध लांडग्याच्या तावडीतनं राहूची सुटका झाली. राहूला गवताचा भाराही डोक्यावर घ्यायचं बळ राहिलं नव्हतं. अजूनही तिचं अंग थरथर कापत होतं. प्राणापलीकडे जपलेल्या शीलाचा आज चोळामोळा होणार होता. कुलवान स्त्रीला शील प्राणापलीकडे प्रिय. ती एक वेळ आपला प्राण गमावेल, परंतु शीलाची लक्तर होऊ देणार नाही. आणि आज नेमकी तीच वेळ राहूवर आली होती. तिचं सर्वांग घामानं डबडबलं होतं. आज वेळेवर चिमाजी आप्पा आले नसते तर होत्याचं नव्हतं झालं असतं. मग मात्र विहीर जवळ करण्याशिवाय तिला गत्यंतर राहिलं नसतं. चिमाजी आप्पांनी गवताचा भारा राहूच्या डोक्यावर उचलून दिला आणि राहूनं घराचा रस्ता धरला. सोबत चिमाजी आप्पा अंगरक्षकासारखे चालायला लागले. आणि चालताना साधारण 1 वर्षापूर्वीची घटना त्यांच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचायला लागली. आठवडी बाजाराचा दिवस. बाजारतळ माणसांनी गच्च भरलेला. भाजीपाला आणि धान्य विकणाऱ्यांनी जागोजागी आपली बस्तानं मांडलेली. गिरायकांची सारखी विचारपूस चालू. कुठे वस्तू स्वस्त मिळते का याची चाचपणी करत गिराईक पुढे सरकत होतं. गिराईक पुढे गेलं की विकणाऱ्यांच्या चेहऱ्यावर पर्वत रांगांसारख्या आठ्या पडत होत्या. संतापलेल्या नजरेनं त्याच्याकडे बघून मागून येणाऱ्या गिरायकाची ते वाट बघत होते. गर्दीचा फायदा घेऊन काही टार्गट कार्टी उगीचच माणसांना धक्के देत बाजारात फिरत होती. तरुण मुली बघितल्या की आपसात आचकट विचकट बोलत होती. काही भाजीपालावाले मोठ्यानं आरोळा ठोकून गिरायकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते. दिवस माथ्यावर आला होता. ऊन रणरणत होतं. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. एवढ्यात भाजी बाजारातील एका कोपऱ्यात मोठा गलका झाला. जो तो त्या दिशेनं धावायला लागला. कशासाठी कोण पळतोय कोणालाही कळत नव्हतं. तो पळतोय म्हणून मी पळतोय अशी तऱ्हा चालली होती. चिमाजी आप्पाही आपला फेटा सावरत त्या दिशेनं गेले. बघतात तर पार्टाच्या गुलब्यावर टोळकं तुटून पडलं होतं. गुलब्या गयावया करत होता. त्याच्या नाकातोंडातनं रक्त वाहत होतं. चिमाजी आप्पा गर्दीला सारत आत शिरले. मोठ्यानं गरजले, ए थांबा, मारू नका, काय झालं सांगा. त्या माजरचोतनं भर बाजारात पोरीचा हात धरलाय. असं म्हणत केतकरच्या गण्यानं उंच उडी मारत गुलब्याच्या कमरेतच लाथ घातली. तसं चिमाजी आप्पांनी एका हातानं गणाचं मनगट धरलं, दुसऱ्या हातानं गुलब्याची गचांडी धरत उभं केलं. गुलब्याकडे बघत म्हणाले, का रे हरामखोरा, लय माजला काय? तसा गणा म्हणाला, आत्तापर्यंत लय खोडी केल्या आहेत. गणा तावातावानं पुन्हा त्याच्या अंगावर धावला, पण चिमाजी आप्पांच्या रगदार मनगटाने त्याला जागेवर थोपवलं. चला रे, याला घेऊन चावडीव चला. चिमाजी आप्पांच्या आदेशासरशी 2-4 जणांनी नाठाळ जनावर ओढत न्यावं तसं त्याला गचांडीतच चावडीवर आणलं. चावडीवर जत्रेचं स्वरूप तयार झालं. रामजी बाबा, सरुदास तेली, बाबाजी तात्या, विठ्ठल कारभारी अशी एक ना अनेक करती माणसं गोळा झाली. प्रत्येकजण त्याच्यावर तोंडसूक घ्यायला लागला. तसे चिमाजी आप्पा म्हणाले, अरे जा रे, कुणीतरी ह्याच्या बापाला घेऊन या, जा. हुकमाची तामिली झाली. गावचा येसकर काही वेळात शिवराम पार्टाला घेऊन आला. रस्त्यानं येताना येसकरानं गुलब्याची करामत शिवराम पार्टाला सांगितली. शिवराम चावडीवर येताच मटकन खाली बसला. जो तो शिवरामलाच काही बाई बोलायला लागला. लांडग्यांच्या टोळ्यात शेळी सापडावी तशी त्याची गत झाली. काय बोलावं हे त्याला कळत नव्हतं. शेवटी काकुलतीला येऊन शिवराम म्हणाला, मायबापांनो, एवढ्या पाळीनं चूक पात्रात घ्या. अरे काय चूक पात्रात घ्या? दुसऱ्याच्या लेकी बाळी काय वाटेव पाडल्या का? बाबाजी तात्या लाल डोळे करून म्हणाले. तसा केतकरचा गण्या म्हणाला, आप्पा याला सोडू नका, याला उलटा टांगून हाना. त्यावर सरुदास तेली म्हणाला,
गणा थोडा शांत हो, आम्ही बघतो ना काय करायचं ते. त्यावर गणा परत म्हणाला, नाही नाही तात्या, नाही, मागा आमच्या पाहुण्याच्या पोरीला बियाने धक्का मारला होता, तेव्हा पळून गेला हा म्हणून वाचला. गणाला त्याचा एवढा राग का होता हे आत्ता सगळ्यांच्या ध्यानात आलं. त्यावर सरुदास तेली त्याला आडवत म्हणाले, वै रे गुलबे, तुला काही जानाची नाही पण मनाची लाज वाटायला पाहिजे ना. गुलबे मात्र काहीही बोलायला तयार नव्हता. मूग गिळून बसला होता. तसे रामजी बाबा म्हणाले, अरे आता बोल ना भडवीच्या, आता का दात खेळ बसली. अखेर गुलब्यानं तोंड उघडलं आणि तो म्हणाला, आता परत माझ्याकडनं असं वाहणार नाही. तसे चिमाजी आप्पा म्हणाले, शिवराम, या भाडव्याचं लगीन करून टाक, पोळ नको सोडू गावात, पुन्हा कागाळी आली ना. नाही बाय बाप, एवढ्या वक्ती दाय कर, भाडव्याला हेतून पाठवूनच देतो दुसरीकडं, पर तुम्हाला हा दिसायचं नाही आता. अखेर गुलब्याला सज्जड दम भरून सोडून देण्यात आलं होतं. त्याला वर्ष उलटलं होतं, परंतु आज तो अचानक उगवला होता. गावकुसाला येता चिमाजी आप्पा भानावर आले. आता चांगलं अंधारून आलं होतं. गावात घराघरातून दिवे लागण झाली होती. राऊ एक एक पाऊल मोजून टाकत होती. डोळ्यातनं आसवं गाळत होती. पदराच्या शेवानं डोळे पुसत होती. डोळ्यातल्या आसवांनी पदराचा शेव भिजून ओला चिंब झाला होता. घराच्या दरवाज्यात बसून यमुनाबाई पाखरासारखी राऊची शिदबाची वाट बघत होती. दीपक चौकटीला 2 हात लावून उभा होता. राऊनं गवताचा भारा उभ्या उभ्याच अंगणात टाकला आणि पळत जाऊन आपल्या आजीच्या गळ्यात पडली. हमसून हमसून रडायला लागली. आपल्या आजीला बघताच तिच्या भावनांचा बांध फुटला. यमुनाबाईला काही कळेना. यमुनाबाई तिला सावरत म्हणाली, अगं काय झालं बाई, मला सांग की काय झालं, आप्पा काय झालं हो. तसे चिमाजी आप्पा म्हणाले, राहू बास कर आता, तू स्वयंपाक कर अदुगर, मी आहे ना, मी आता घरी जाऊन येतो बिगी बिगी. राहू उठली, घरात शिरली. चिमाजी आप्पा अंधारल्या जगात दिसेनासे झाले. रात्री शिदबा घरी आला. बापाला बघताच राऊनी पुन्हा हंबरडा फोडला. बापाच्या कुशीत तोंड खुपसून हमसून हमसून रडायला लागले. रडून रडून तिचे डोळे मुठी एवढे झाले होते. शिदबानं राऊची बळे समजूत काढली. लहान दीपक पार गोंधळून गेला होता. यमुनाबाईला तर काही कळेना. शिदबा राऊला म्हणाला, अगं राऊ काय झालंय काय, अगं मला सांगशील का खरं काय झालंय ते. राऊच्या मुखातनं शब्द बाहेर पडत नव्हते, फक्त हुंदक्यावर हुंदके बाहेर पडत होते. तेवढ्यात चिमाजी आप्पा दारात येऊन उभे राहिले. आप्पांची चाहूल लागताच गिरकन गिरकी घेत शिदबा म्हणाला, आप्पा राऊ सारखी रडती, काय झालंय ते सांगत बी नाही. दरवाज्यातून आत येत चिमाजी आप्पानं शिदबाच्या खांद्यावर हात ठेवला. त्याला बाजूला सारत ते राऊच्या जवळ गेले. तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणले, राऊ रडायचं बंद कर, रडून काय होणार रे बाई. अगं तुझ्यासारख्या पोरीनं रडत भागूबाई होण्यापेक्षा रणचंडिकेचा अवतार धरायला पाहिजे. जो आपल्या शिलावर घाला घालतो त्याला नागिन बनून कडकडून चावा घ्यायला पाहिजे आणि अशा नालायक नराधमाला धडा शिकवायला पाहिजे. अर्पण असं झालंय तरी काय आपा, कोणच्या हरामखोरानं माझ्या रावशी अशी आगळीक केली. अचानक शिदबानं उसळत्या नागासारखी उसळीच घेतली. त्याचं सर्वांग थरथर कापायला लागलं. रागाने तो डोळे गर्र गर्र फिरवायला लागला. धावत तो घरात गेला. चपळ नागानं सुळकी घेऊन बाहेर पडावं तसा कुऱ्हाड हातात घेऊन तो बाहेर आला. सांगा आप्पा काय झालंय ते, कोणत्या नराधमानं माझ्या राऊवर. चिमाजी आप्पा क्षणभर भांबावले गेले. त्यांनी शिदबाच्या हातातली कुऱ्हाड हिसकावून घेतली. थांब शिदबा, शिदबा आधी शांत हो, हा विचार करू नको. नाही आप्पा नाही, त्या हरामखोराचं नाव सांगा. माझ्या राऊची आई गेली असली तरी तिचा बाप अजून मिळालेला नाही. उभा चिरून काढतो मी त्याला. दात ओठ खात शिदबा बोलला. त्याचं पित्त खवळलं होतं. त्याच्या डोळ्यात अंगार फुलला होता. चिमाजी आप्पांनी त्याच्या हाताला धरलं. ते म्हणाले, ए बघ शिदबा, मला माहिती, नाव समजल्यावर तू त्याच्या नरडीचा घोड घेशील, पण परिणामाचा विचार कर की रे. त्याचा मुडदा पाडून ती जेलमध्ये जाशील तू. अरे या वनवाशी लेकरांना फक्त तुझी सावली राहिली. तू जेलमध्ये गेल्यावर ही लेकरं कुणाच्या पंखाखाली राहतील, कुणाच्या आधारानं जगतील. शिवाय जग ह्या लेकरांकडं कोणच्या नजरेनं बघल. अरे माझ्यासारखे सगळे ममतेच्या नजरेनं बघतील असं वाटतंय वय तुला.
अरे या समाजात माया लावणारे आहेत ना, त्याच्यापेक्षा विखारी दंश करणारे जास्त नाग टपून बसलेत. ते असल्या संधीची वाट बघत असतात. नाही बापू, बापू अशी डोक्यात राग घालून घेऊ नका. राहूनं आपली मान वर केली, आपल्या बापाच्या पायाला घट्ट मिठी मारली आणि पुन्हा एकदा ती धाय मोकलून रडायला लागली. तसा शिदबा म्हणाला, नाही राव नाही, अगं रडू नका. अगं तुझ्या डोळ्यात पाणी बघितलं का काळीच कसं पिळवटून जाते. तुझ्या इज्जतीचे लचके तोडू बघणाऱ्या लांडग्याच्या अवलादीला जिथं ठेवणं म्हणजे, अरे असं किती लांडगे मारणार तू शिदबा? एक लांडगा मारला म्हणजे लांडग्याची जात नष्ट होईल असं वाटते का तुला? अरे ही लांडग्याची पिलावळ समाजात जागोजागी विखुरली. अशा किती लांडग्याला मारून टाकशील? अरे चौदिशेला नराधामांचं साम्राज्य पसरलंय. प्रत्येकाशी एकट्यानं लढण्यात शक्ती खर्च करण्यात काय अर्थ नाही. याला सामुदायिक स्वरूप यायला पाहिजे. चिमाजी आप्पा उद्वेगानं बोलले. तसा शिदबा म्हणाला, आप्पा या बोकडानं वेळी आवर नाही घातला ना तर हे नराधम जगणं मुश्किल करून टाकतील. माया रावला घराबाहेर पडणं मुश्किल होईल. यांचा बंदोबस्त वेळीच करावा लागल. शिदबा बंदोबस्ताचा खूळ डोक्यातनं काढून टाक. पोरीच्या आयुष्याचा विचार कर, तिला सुखी करण्याचा विचार कर. येड्या अविचारानं नको ते करण्यापेक्षा राऊला प्रपंचाला लाव, सगळ्या समस्यातून सोडून टाक. राऊ चिमाजी आप्पाचं आणि शिदबाचं बोलणं रडत रडत ऐकत होते. शिदबाचा चढलेला पारा हळूहळू खाली येत होता. तापलेलं लोखंड भात्यातून बाहेर निघाल्यावर गार पडत जावं तसं तापलेलं त्याचं डोकं गार व्हायला लागलं होतं. काही वेळात डोक्यात फुरलेला अंगार विझला गेला. त्याची जागा कारुण्यानं घेतली. रागानं अग्नीच्या ज्वाळा बाहेर फेकले जाणारे नेत्र डबडबले होते. पर्जन्यधारा बरसाव्यात तशी आसवं डोळ्यातनं टपाटपा उघडायला लागली. त्याचे 2 थेंब राऊच्या मानेवर पडले. उष्णोदक अंगावर पडताच राऊनी मान वर करून आपल्या बापाकडे बघितलं. शिदबा लहान मुलासारखा ढासाढासा रडत होता. त्याच्या खांद्यावर चिमाजी आप्पा थोपटून शांत करत होते. कंठ भरल्या आवाजात शिदबा म्हणाला, आप्पा माझं वनवाशी लेकरू आहे हे. त्याला किंचित दुःख लागलं ना तर माझं काळी चरा चरा चिरतं बघा. माझ्या या बछड्याला ऊन वारा लागू नये म्हणून मी जीवाचं रान करल, तिला सुखी करन. तिचं काय बरं वाईट झालं ना तर शिंदू मला कवा माफ करणार नाही. माझ्या विना कोण आहे तिला मायेची पाखर घालणार? म्हणूनच माझं याड्याचं ऐक, मनात पेटलेली आग शांत करा दे. चिमाजी आप्पा त्याला समजावत म्हणाले. तशी राऊ म्हणाले, बापू अहो या दीपककडे तरी बघा. राऊच्या डोळ्यातली आसवा बघून शिदबा अधिकच घायाळ झाला, खाली बसला. राऊचा चेहरा आपल्या हाताच्या ओंजळीत घेतला. त्याला पुन्हा हुंदका अनावर झाला. तसा छोटा दीपक आपल्या बापाला म्हणाला, बापू रडू नका ना, आणि ताई तू बी रडू नको. काय झालं ग तुला? राऊनं आपल्या बापाच्या ओंजळीतलं आपलं मुख सोडवून घेतलं. दीपकला खसकन ओढलं. आपल्या पोटाशी कवटाळत म्हणाली, काय नाही रे राजा, काय नाही झालं. मग का म्हणून रडताय तुम्ही? आपल्या आजीकडे तोंड करून तो यमुनाबाईला विचारायला लागला, का म्हणून रडतेत बापू आणि ताई? एवढा वेळ घरात चाललेलं संभाषण ऐकणारी यमुनाबाई पुढे सरकली. राऊनी आपल्या पोटाशी कवटाळलेल्या दीपकला जवळ घेत म्हणाली, अरे काय नाही झालं, तुला नाही कळायचं बाबा. तसा दीपक चिमाजी आप्पाकडे बघत म्हणाला, काय झालं हो बाबा, का म्हणून रडत्यात हे दोघं बी? तसे चिमाजी आप्पा म्हणाले, अरे काय नाही दीपू, बघ शिदबा या लेकराचा पण विचार कर. अरे तुझ्या हातून बरं वाईट घडलं तर समाज त्याला दोष देण्यापेक्षा या निष्पाप जीवांना टोचून टोचून मारल. गिधाडांच्या अवलादी तुझ्या पश्चात यांचे लचके तोडतीन, यांना जगणं मुश्किल करून टाकतीन. चिमाजी आप्पांनी अधिक समजावून सांगत शांत करण्याचा प्रयत्न केला. तसा शिदबा म्हणाला, पण आप्पा तो होता तरी कोणते तरी कळू द्या की मला. चिमाजी आप्पा म्हणाले, अरे शिवराम पार्टाचा गुलब्या, आईच्या लाडानं च्या पारल्याला. गुलब्याचं नाव ऐकता शिदबाचा पारा पुन्हा एकदा चढायला लागला. आप्पा त्या अवलादीची एवढी हिंमत झाली वय. आप्पा त्याचा येळीच बंदोबस्त नाही ना केला तर त्याची हिंमत वाढल, तो पुन्हा आगळीक करेल. अन्याय करणाऱ्याला वेळी धाडा शिकवला पाहिजे.
आप्पा म्हणाले, खरं आहे शिरबा, पण तू अशी डोक्यात राग घालून घेऊ नको. मी बघतो ना काय करायचे ते. त्याला काय आमचा धडा शिकवतो. तो पुन्हा गावात दिसलाच नाही पाहिजे. कसला तरी निश्चय चिमाजी आप्पाच्या मनात आल्याची जाणीव सगळ्यांना झाली. तशी यमुनाबाई काळजीच्या स्वरात म्हणाली, माझ्या राऊला चावडीवर बोलवाल का? नाही, काय गरज नाही, तुम्ही त्याची नका काळजी करू. मी करतो त्याचा बंदोबस्त. आरामखोराची खोडच मोडतो. पण चिमाजी आप्पा बोलता बोलता थबकले. तसा शिदबा म्हणाला, पण काय आप्पा? रावच्या लग्नाचा विचार करायला पाहिजे. औंदाच तिचं बाशिंग बांधून टाकू. शिदबा गोंधळलेल्या चेहऱ्यानं आप्पाकडं बघायला लागला. चिमाजी आप्पांच्या बोलण्यानं राऊसुद्धा चमकली. कळत नकळत तिने चिमाजी आप्पाकडे वर मान करून बघितलं आणि क्षणात पुन्हा नजर जमिनीकडे झुकवली. तेव्हा शिदबा म्हणाला, राव ओठ स्वयंपाकाला लाग, लय उशीर झालाय. रावनं पुन्हा एकदा पदरानं डोळे पुसले, दीपकला हाताला धरलं आणि तडक बाजूला सरत चुली पुढे जाऊन बसली. भरकन रॉकेल चुलीत ओतलं. काड्याच्या पेटीतली काडी फरकन ओढली, चुलीत टाकली. स्टोचा भडका व्हावा तसा चुलीत भडका झाला. काड्या चुलीत टाकून तिने चूल पेटवली. आधी चहाचं पातेलं चुलीवर ठेवलं. तसा शिदबा म्हणाला, आप्पा उभासा घे. घाईघाईत शिदबानं वळणीवरची घोंगडी फरकन ओढली, सारवलेल्या जमिनीवर अंथरली. चिमाजी आप्पांनी बैठक मारली. समोरच राव चहा उकळत होते. दीपक तिला खेटून चुलीजवळ बसून एक एक काटकी चुलीत टाकत होता. यमुनाबाई भिंतीला टेकून चिंताग्रस्त बसली होती. तसे चिमाजी आप्पा म्हणाले, शिदबा, बिरेवाडीतला सगाजी मान्याचा पोरगा कुंडलिका, तो कुंडलिका लग्नाला आलाय. स्थळ चांगलं आहे, सगाजी मानेचं वजन चांगलं आहे. तेव्हा शिदबा म्हणाला, अपरापा एवढी मोठी आसामी, भावानी दागा दिलेला मला. शिंदू अर्धा डाव मोडून सोडून गेली. एवढ्या घाईत लगीन करायचं तर त्याची काळजी करू नको. खडा तर टाकून बघतो, लागला ठाव तर लागला. एवढ्यात राहू चहा गाळून कब्बशीत ओतत होती. तिने पहिला चहा आप्पांना दिला, मग आपल्या बापाला दिला. चहा पित असताना चिमाजी आप्पा शिदबाला म्हणाले, ए बघ शिदबा, तू शांत राहा, कोणाला काय बोलू नको. आणि राव, तू बी लय मनाला लावून घेऊ नको. त्या गुलब्याचा बंदोबस्त कसा करायचा ते मी बघतो. दोघांचाही चहा पिऊन झाला. तसे चिमाजी आप्पा पुन्हा म्हणाले, बरं शिरबा, आता मी चलतो. नाही नाही आप्पा, आता जेवण करून जा. राव पटकनावर, आप्पा जेवून जातीन. अरे नाही शिदबा, घरी वाढ बघतीन, घरी स्वयंपाक बनवला असेल ना. शिदबा काकुळीतीला येत म्हणाला, काय नाही आप्पा, हे बघा तुम्ही असल्या बेगर राव जेवणार नाही, तुम्ही आपले जेवणच जावा. अखेर हो ना करता आप्पा तयार झाले. रावने पटापट स्वयंपाक बनवला. शिदबा, चिमाजी आप्पा शेजारी शेजारी बसून जेवले आणि शिदबाची समजूत काढून चिमाजी आप्पा निघून गेले. शिदबा रावच्या लग्नाचा विचार करायला लागला. काही वेळानं पूर्वीच्या घटनेनं भेदरलेली राऊ हळूहळू ती घटना विसरून जात स्वतःच्या लग्नाच्या विचारात घडून गेली. लग्नाच्या नुसत्या विचारानं राऊच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिचा रोम आणि रोम पुलकित झाला. मलूल झालेला चेहरा क्षणभरात तेजाळला. राऊ आपल्या भविष्याचा विचार करायला लागली.